नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर छोट्या दोस्तांनो, आजच्या बालसभा कार्यक्रमात कोण येणार याची उत्सुकता तुम्हाला नेहमीप्रमाणेच आजही लागलेली असेल. तर आज बालसभा कार्यक्रमात बजाज विद्याभवन शाळेचे आपले छोटे बाल मित्रमैत्रिणी आलेले आहेत बरं का. सहभागी छोटे बाल मित्रमैत्रिणी आहेत अनन्या चेडे, इशिका दुर्गे, हितांशी व्यास, आराध्या ढेंगेकर, श्रीनिधी मुपल्ला, रुद्वी डोंगरे, जान्हविका रॉय, ईशा यादव, शौर्य कोपुल्ला, कौशिक बद्दलवार, गार्गे कांबळे, श्री केमेकर, गार्गे येवले, रिचा शाहू. आणि छोटे दोस्तांनो, तबल्यावर साथसंगत केलेली आहे अनन्या पठाण आणि ग्रीष्म धाक यांनी. आणि संवादिनीवर आहे वल्लभ पांडे आणि ओम कायरकर. या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं आहे आराध्य अडगुलवार आणि मानसी परिपगार. आणि या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलेलं आहे विकी गोलेटकर आणि मंजुषा खनके यांनी. बालसभा कार्यक्रमात मी मानसी परिपगार, मी आराध्या अडगुलवार तुमचं स्वागत करीत आहोत. मनाला योग्य दिशा देण्यासाठी, चांगले विचार रुजवण्यासाठी आणि सत्य, शिस्त, नम्रता, परिश्रम व सदाचार यासारखे गुण अंगी बाणावेत या उद्देशाने समर्थांनी मनाचे श्लोक रचले. विद्यार्थी दशेत चांगले संस्कार आणि उत्तम विचार हीच खरी संपत्ती असते. म्हणूनच हे श्लोक आजही प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. समर्थ रामदास स्वामींना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत मनाचे श्लोक. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविसे तो स्वभावे, जरी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जरी वंद्यते सर्व भावे करावे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जरी तोचितो मानवी धन्य होतो, मना वासना दृष्ट कामान ये, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची, नको रे मना क्रोध आखेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मस्तरू दंभ भारू, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे निववावे, मना सर्व लोकासी रे निववावे, मना सर्व लोकासी रे निववावे. विद्यार्थी दशा ही संस्कार, सत्य आणि उत्तम मूल्य जोपासण्याची सुवर्ण संधी असते. प्रभू श्रीरामाचे जीवन आपल्याला सत्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, संयम आणि वडीलधाऱ्यांचा आदर या गुणाची शिकवण देते. या गुणाचा स्वीकार केल्यास प्रत्येक विद्यार्थी आदर्श व्यक्तिमत्व घडवू शकतो. याच प्रेरणेतून प्रभू श्री रामाच्या चरणीत
भक्तिभावाने वंदन करत सादर करत आहोत रामस्तुती. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्प अगणित अमित छवि नव नील नीरद सुंदरम पटपीत मानव तड़ित रुचि सुचि नवमि जनक सुतावरम भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदन रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदन शिर मुकुट कुंडल तिलक चारु दारु अंग विभूषण आजानुभुज शर चाप धर संग्राम जित खर दूषण इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कंज निवास कुरु कामादि खल दल गंजनम मन जाहि राजो मिलहि सोवर सहज सुंदर सावरो करुणा निदान सुजान शील स्नेह जानत रावरो एहि भांति गौरी असीस सुनि सिय सहित हिय हर्षि अली तुलसी भवानी पूजि पुनि पुनि मुदित मन मंदिर चली मुदित मन मंदिर चली मुदित मन मंदिर चली जानी गौरी अकुल सिया सिया हर्षूल जाए कहीं मंजुल मंगल मूलवान अंग फड़कन लगे अंग फड़कन लगे सियावर रामचंद्र की जय. श्रोते हो, आदिशक्ती जगदंबेच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून आम्ही सादर करीत आहोत महिषासुर मर्दिनी स्तोत्र. हे स्तोत्र देवीच्या अद्भुत पराक्रमाचे, करुणेचे आणि मातृशक्तीचे तेजस्वी वर्णन करणारे आहे. महिषासूर या दुष्ट असुराचा संहार करून देवीने धर्म, सत्य आणि न्यायाचे रक्षण केले. म्हणूनच ती महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाते. या स्तोत्रातील प्रत्येक शब्द भक्ती, श्रद्धा आणि शक्तीची अनुभूती देतो. देवीचे स्मरण केल्याने मनाला धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. हे स्तोत्र आपल्याला सांगते की जीवनातील अज्ञान, भीती आणि अन्याय यावर मात करण्याची शक्ती प्रत्येकामध्ये आहे. फक्त त्या दिव्य शक्तीवर श्रद्धा असणे आवश्यक आहे. या पवित्र भावनेने आणि देवीच्या चरणी भक्तीची पुष्पे अर्पण करत सादर करीत आहोत महिषासूर मर्दिनी स्तोत्र. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य
नामाची शाळा भरली या भजनातून संत परंपरेने दिलेला नामस्मरणाचा संदेश अतिशय सहज आणि सुंदर शब्दात व्यक्त केला आहे. जशी शाळा आपल्याला ज्ञान, संस्कार आणि जीवन मूल्य शिकवते, तशीच विठ्ठलाच्या नामाची शाळा आपल्याला भक्ती, नम्रता, प्रेम आणि माणुसकीची शिकवण देते. विद्यार्थी दशेत हे संस्कार अंगीकारणे हीच खरी जीवन शिक्षणाची सुरुवात आहे. भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करत सादर करीत आहोत विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना दान पुकारली, शाळा शिकताना दान पुकारली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना दान पुकारली, शाळा शिकताना दान पुकारली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. भक्त आणि विठ्ठल यांच्यातील अटूट प्रेम, ओढ आणि भक्तिभाव संत ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर व्यक्त केला आहे. विठ्ठलांचे नामस्मरण मनाला शांतता, समाधान आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. विद्यार्थी दशेत भक्तीबरोबरच चांगले विचार, नम्रता आणि सदाचार यांचे संस्कार मनात रुजावेत, हा या अभंगाचा सुंदर संदेश आहे. या भक्तिमय भावनेने श्री विठ्ठलाच्या चरणी विनम्र वंदन करून सादर करीत आहोत विठ्ठलाचा अभंग. वेगानाही
आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बरं का. तर छोट्या दोस्तांनो, आवडला ना आजचा कार्यक्रम? तुम्ही देखील असे कार्यक्रम आपल्या चंद्रपूर आकाशवाणी केंद्राला बालसभा कार्यक्रमात देऊ शकता. काय तयार आहात ना मग बालसभा कार्यक्रम ऐकायला आणि बालसभा कार्यक्रमात सहभागी देखील व्हायला? चला तर कार्यक्रमातून मी आता निरोप घेते. परत भेटूया पुढील बालसभा कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.